एक मिनिट थांब. हा व्हिडिओ पाहण्याआधी मन शांत कर. कारण जे सांगणार आहे ते कथा नाही, तो माझा उरलेला श्वास आहे. काही दिवसांपूर्वी कोणीतरी विचारलं, तू सारखे बाळूमामांचेच व्हिडिओ का बनवतोस? तुला काय मिळाले त्यातून? आज त्या प्रश्नाचं उत्तर माझ्या आवाजात नाही, माझ्या जखमांमध्ये आहे. हे आयुष्य जे आज मी जगतोय ना, ते माझं नाही, ते मला परत मिळालेलं आहे. ज्याच्या कृपेने मृत्यूने माझ्या नावावरची सही रद्द केली, त्याचं नाव आहे बाळूमामा. मी धनगर आहे. रान, वारा, मेंढ्या आणि श्रद्धा हेच आमचं जगणं. आमच्यासाठी बाळूमामा देवाच्या फोटोपुरते मर्यादित नाहीत, ते आमच्या जगण्याचा आधार आहेत. मामांनी एक वाक्य सांगून ठेवलं, ज्याचं मन माझ्याशी जोडलेलं, मी त्याच्याशी कायम जोडलेलो. हा शब्द आजही तसाच खरा आहे. तो काळ होता, एका क्षणात सगळं संपल्यासारखं वाटलं. अपघात एवढा भयंकर की शरीर ओळखू येत नव्हतं. डॉक्टरांनी प्रयत्न केले, पण शेवटी नजरेनं सांगितलं, आता वेळ हातातून निसटली आहे. घरात शांतता नव्हती, फक्त भीती होती. आई बोलत नव्हती, पण तिच्या डोळ्यांत एक विश्वास होता, जो हलत नव्हता. ती म्हणाली, जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात, तेव्हा माझा बाळूमामा उघडतो. तिनं भंडारा लावायला सांगितलं. लोक म्हणाले, आता याचा उपयोग नाही. पण श्रद्धा उपयोग पाहत नाही, ती विश्वास पाहते. जे घडलं ते चमत्कार नव्हता, तो भंडारा माझ्या कपाळावर लागला आणि त्या क्षणापासून माझं आयुष्य परत यायला लागलं. विज्ञान थांबलं होतं, पण कृपा सुरू झाली होती. एक डोळा गेला, पाय कायमचा जखमी झाला, पण श्वास परत आला. आज मी चष्मा घालतो, तो स्टाईलसाठी नाही, तो त्या दिवसाची आठवण आहे आणि मामांच्या कृपेची खूण आहे. आज मी का बोलतोय? मी प्रसिद्धीसाठी बोलत नाही, मी पैसे कमवण्यासाठीही नाही. मी बोलतोय कारण माझ्या बाबतीत देवाने हस्तक्षेप केला होता. मामांनी मला परत उभं केलं. आता उरलेलं आयुष्य त्यांच्याच नावावर आहे. हे काम नोकरी नाही, ही उपासना आहे. ज्यांना हे खरं वाटतं त्यांनी इथे थांबावं, ज्यांना नाही वाटत त्यांनी पुढे जावं. कारण श्रद्धा समजावून सांगायची नसते, ती अनुभवावी लागते. बाळूमामांच्या नावानं चांगलं भलं